नमस्कार मित्रांनो, मी तुमचा फ्रेंड मोटिवेशनल ट्रेडर. हे बघा, आपण आत्ता इथे एक एंट्री घेतलेली आहे. एंट्री तशी आपली एकदम छोट्या क्वांटिटीमध्ये आहे, कारण की आपल्याला लाँग टर्ममध्ये काम करायचं आहे. आपल्याला लवकर मार्केटमधून निघून नाही जायचं आहे. सो त्यामुळे आपण इथं बघा, आत्ता DLFमध्ये एंट्री घेतलेली आहे 874.60ला, आणि त्याचा 1:2 असं आपण टार्गेट लावलेलं आहे. सो वेट अँड वॉच, बघूया टार्गेट हिट करतं आहे काय असेल, हिट करतं आहे नक्कीच तुम्हाला मी सांगेल. ओके, तर पोझिशन बघायची असेल तर हे बघा, इथं पोझिशन आहे माझी. मी काय जास्त क्वांटिटीमध्ये काम करत नाही आहे, कारण की सध्याला आपल्याला फक्त कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असल्यामुळे आपण छोट्या क्वांटिटीमध्ये काम करतो आहे. कारण की छोट्या क्वांटिटीमध्ये काम करणं हे प्रत्येकाला थोडंसं वेगळं वाटेल, बिकॉज पण एक विचार जर करायचा असेल आणि जर ट्रेडर जर व्हायचं असेल तर तुम्हाला इथपासूनच तुमचा प्रवास चालू करावा लागणार आहे. सो त्यामुळं तुम्ही क्वांटिटीकडं आणि पैशाकडनं बघता तुमच्या डिसिप्लिन आणि तुमचं जे सायकोलॉजी आहे ही कशी तुम्हाला मेंटेन ठेवता येईल, किंवा कसं तुम्हाला त्याच्या सोबत पुढे चालता येईल याचा प्रयत्न करा. बस, बाकी काहीच नाही आहे. आणि तुम्हाला जर नक्कीच कुठे काही अडचण आली तर डायरेक्ट पिन करा कमेंट बॉक्समध्ये आणि कळवा मला तुमचे ट्रेड कसे चाललेत, काय चाललेत. मग मी तुम्हाला सांगेल कुठे चुकतं आहे, कुठं काय बरोबर आहे. ओके, आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जर ट्रेडिंगमध्ये काय असेल तर ती म्हणजे सायकोलॉजी तुमची मेंटेन असणं गरजेचं आहे. त्यातली त्यात तुम्ही किती डिसिप्लिन आहात, तुमचं डिसिप्लिन पण भरपूर यामध्ये वर्क करतं. आणि हे बघा मित्रांनो, ट्रेडर काय एक दिवसामध्ये माणूस बनत नसतो, त्याच्यासाठी भरपूर एफर्ट्स घ्यावे लागतात. आणि तुम्ही जे स्क्रीनशॉट बघत असताना मोठे त्यांनी, मला माहीत नाही ते स्क्रीनशॉट्स खरे असतात की खोटे असतात, बट मला जे करायचं आहे ते मला शून्यातून पुढं जायचं आहे आणि माझ्यासोबतच जे बांधव येतील त्यांना पुढे घेऊन जायचं आहे. बस एवढंच माझं सांगणं आहे तुम्हाला. हळूहळू मी पण ग्रो करेल, तुम्हाला पण ग्रो करण्यासाठी मदत करेल. बस बघूया. हे बघा, PNLला पण जास्त बघायचं नाही आहे, बट तरी पण थोडंसं एक नॉर्मल बघायचा, जास्त नाही लक्ष द्यायचं त्याच्याकडे, फक्त इकडे प्रोसेसवरती लक्ष द्यायचं. हे बघा, आता JSW एनर्जीमध्ये मी इथे एंट्री घेणार आहे. या हाय 679चा हाय ज्यावेळेस क्रॉस करेल त्यावेळेस मी इथं JSWमध्ये एंट्री घेणार आहे. तर चला बघूया काय होतं आहे काय नाही. तुम्हाला मी नक्कीच पुढचा अपडेट देईल. प्रॉफिट लॉस जे काय असेल दिवसाचा तो तुम्हाला मी सांगेल. ओके, चलो, थँक्यू. गुजरात गॅसवरती ट्रेड घेतलेला आहे, जो की आपला ट्रेड हा जी हॅमर बनलेली आहे इथे, ही वाली हॅमर, ह्या हॅमरच्या वरती आपण इथं बाय केलेलं आहे. ओके, सो बघूया काय होतं आहे. घेऊ शकतो, बट हे आता आपल्या रूलच्या बाहेर जाईल, कारण की आपण फक्त मॅक्सिमम 4 ट्रेड घेत असतो, प्रॉफिट हो अथवा लॉस हो. बट आता इथे एंट्री मिळालेली आहे, बट आता इथं सध्या तरी मी घेत नाही आहे. बघूया, फक्त हा ॲनालिसिसचा पार्ट असेल, बघूया काय होतं. तर हा आहे टेक महिंद्राचा चार्ट, ज्याच्यामध्ये की आपण बघतो आहे टेक महिंद्रा इथे निफ्टी IT इंडेक्स जो आहे तो रिव्हर्सल मारलेला आहे. बघूया, ट्रेड आहे जो की 1:2 गेलेला आहे. पण माझं एक की ज्याच्यामध्ये एक चुकलं आहे की ज्यावेळेस इथून ही जी कॅन्डल ज्यावेळेस रेड बनली त्यावेळेस मी इथे एक्झिट झालेलो आहे. सो त्यामुळं मी ह्या ट्रेडमध्ये लॉसमध्ये. बट एकच आहे की आपलं डिसिप्लिन, आपलं हा सुद्धा टेक महिंद्राचा ट्रेड आहे. मी आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो आहे की मी फक्त 4 ट्रेड घेत असतो, 5वा ट्रेड मी घेत नाही. त्याच्यामध्ये मग भले प्रॉफिट असो किंवा लॉस असो. सो बट याच्यामध्ये असं झालं की माझाच आज थोडंसं डिसिप्लिन ब्रेक झालं आहे. मी एक आज 5वा ट्रेड जो घेतला होता HCL टेकमध्ये, त्यामध्ये थोडंसं ही अशी एक रेड कॅन्डल बनली, त्याच्यानंतर मी तिथून एक्झिट झालो, बिकॉज मला वाटलं की मार्केट आता इथून रिव्हर्सल करतं आहे. आणि सध्याला मार्केट खूप व्होलेटाईल आहे. असं नाही आहे की मीच एकटा लॉसमध्ये, भरपूर जण लॉसमध्ये असू शकतात, पण आपला लॉस कोण दाखवत नाही.
पण माझं असं नाही आहे. मी जो काय आहे प्रॉफिट असेल लॉस असेल तो तुम्हाला शो करणार आहे. भलेही मग तो 100 असेल, 200 असेल, 300 असेल, जो काय असेल. आपली पर ट्रेड रिस्क ही फक्त 100 रुपये असणार आहे आणि त्याच्यावरती गेन हे 200 रुपये असणार आहे. सो त्यामुळे आपण बघूया पुढे काय काय होतं आहे. तर मी आज हा व्हिडिओ 2 वाजेपर्यंत अपलोड करेल. चला, ओके, थँक्यू.